म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. श्रीराम. मला ब्रह्म हे तत्त्व समजले आहे, कळले आहे, असे जो म्हणतो तो मूर्ख आहे, असं समर्थ या श्लोकात अगदी स्पष्ट सांगत आहे. मुळातच ब्रह्म या तत्वाबद्दल बोलताना सांगताना वेदसुद्धा थांबतात. तिथे एक सामान्य माणूस म्हणून मला ते समजले हे म्हणतो, हे फारच धाडसाचे, खरं तर मूर्खपणाचे लक्षण आहे. असं म्हणणं म्हणजे केवळ अहंकारच आहे, अशी स्पष्ट जाणीव समर्थ इथे करून देतात. कालच्या गोष्टीत सांगितलेलं आठव बरं. करंड्यातला किडा जेवला असेल का हा रुक्मिणीचा तसं पाहिलं तर कुत्सित प्रश्न होता, पण त्याच्याही तोंडात तांदूळाचा दाणा होताच ना. ती सगळी परमेश्वराची कृपा ना. म्हणूनच कशाचाही अहंकार नको असं समर्थ सांगतात. तुला याआधी खूप गोष्टी सांगितल्या. रावणाला आपल्या सत्तेचा बळाचा अहंकार होतो. कंसही अहंकारानेच मग्रूर झाला होता. परवा सांगितलेली राजा व पोपटाची गोष्ट आठव बरं. रागाच्या भरात राजाने मदत करणाऱ्या पोपटालाच मारून टाकले. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी या गोष्टीमुळे कशाचीही हाव नको हे समजले. म्हणजेच हा अहंकार, लोभ, हाव, राग या सगळ्यांमुळे आपलं मन जास्तीत जास्ती मळतं. आपलं स्वयंपाकघरातलं खराब भांडं जसं आपण घासणीने साबण लावून स्वच्छ घासतो ना, अगदी तसंच आपलं मन स्वच्छ करायला देवाचं नाव घेणं, नामस्मरण करणं गरजेचं आहे. आपण करत असलेलं काम अतिशय मन लावून करायचं, त्यात स्वतःचा फायदा, स्वार्थ बघायचा नाही. अशी कामंही देवाला आवडतात. आज मी तुला पार्वतीबाई आठवले या आजींची एक वेगळीच गोष्ट तुला सांगते, ऐक. स्त्रियांच्या शिक्षणासाठी विशेष काम करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे तुला माहीत आहेतच. हातात छत्री घेऊन उभे असलेल्या अगदी वयस्कर आजोबांचा पुतळा पुण्यात कोथरूडमध्ये आहे ना, तेच महर्षी कर्वे. सर्वजण त्यांना अण्णा असे म्हणत. अण्णांनी महिलांचे शिक्षण व त्यांच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी हिंगण्याला एक आश्रम चालू केला. आपलं संपूर्ण आयुष्य अण्णांनी विधवा मुली, त्यांचं शिक्षण व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी खर्च केलं. मुळात या पार्वती आजी म्हणजे अण्णांची मेहुणी, अण्णांच्या बायकोची म्हणजे बाया कर्वे यांची बहीण. पण पार्वती आजींची गोष्ट सांगण्याआधी तो काळ कसा होता ते सांगते, ऐक. हा काळ तसा जुना आणि त्या काळात मुलामुलींची लग्न अगदी लहान वयात लावून दिली जात. त्या काळातली आणखी एक प्रथा म्हणजे बाईच्या नवऱ्याचे निधन झाले की तिला सोवळी करून तिचं केशवपन म्हणजे केश काढून टाकत असत. ती ज्या प्रकारची साडी नेसे त्याला आलवण असं म्हणत. अशा बाईला समाजाची खूप बंधने होती. लहान वयातलं लग्न आणि तशातच नवरा गेला तर अशा मुलीला बालविधवा म्हणत असत. एकूणच अशा मुलींचं जगणं अवघड असे. अशा मुलींसाठी आणि विधवा महिलांच्या शिक्षणासाठी अण्णांनी निवासी पद्धतीची शाळा, ज्याला आश्रम असे म्हणत, ती चालू केली होती. घरची बाई शिकली तर कुटुंब शिकेल असं अण्णा म्हणत असत. पुण्यात आताच्या कर्वेनगर परिसरात अण्णांचा हा आश्रम, मुली राहत असलेल्या त्या काळातल्या झोपड्या आणि अण्णा बाया कर्वे यांची झोपडी अजूनही कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये आहे. आपण कधीतरी जाऊ ते सगळं बघायला. तर मी काय सांगत होते, या पार्वतीचंही लग्न असंच लहान वयात झालं होतं. 3 मुलंही झाली त्यांना. मात्र आजाराचं निमित्त होऊन त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं. मग अशी सांगितलं तसं पार्वतीचं केशवपन केलं गेलं आणि सासरी बघायला कोणी नसल्यामुळे ती माहेरी आली. पार्वती परत आलेली कळताच अण्णांनी तिला मदतीसाठी आपल्या आश्रमात येऊन राहायला सांगितलं आणि पुण्याच्या हुजूर पागाळी शाळेत नाव घातलं. सर्व परीक्षा व्यवस्थित पास होऊन ती आता शिक्षक ट्रेनिंगची परीक्षा पास झाली. आश्रमाच्या शाळेत व एकूणच व्यवस्थेत आता पार्वतीची खूपच मदत होऊ लागली. महिलांचे शिक्षण, अनाथ मुलांचा सांभाळ करणे हेच अण्णांच्या आश्रमाचे मुख्य काम होते. आता बघ, घर चालवायचं असेल तर आपल्याला पैसे लागतात. अगदी तसंच या आश्रमालाही पैशांची गरज कायमच असे आणि ती कशी भागवायची हा अण्णांसह सर्वांनाच प्रश्न पडत असे. त्यातूनच ठिकठिकाणी आपण फिरलो, लोकांना प्रत्यक्ष भेटून काम समजावून सांगितले तर लोक नक्की मदत करतील असे सर्वांचे एकमत झाले. स्वतः अण्णाही देणग्या मिळवण्यासाठी खूप जणांना भेटत असत. तेव्हा टांग्याने प्रवास करावा लागे. पण देणग्या गोळा करायला जाताना टांगा केला तर पैसे खर्च होतील, पण पायीच गेलो तर तो एक आणाही वाचेल, आपल्या संस्थेला, आपल्याच मुलींना उपयोगी पडेल असा विचार करून अण्णा सगळीकडे चालत जात असत.
अण्णांप्रमाणेच आता पार्वतीबाईसुद्धा देणग्यांसाठी बाहेर पडू लागल्या. फक्त पुणे शहरातच नाही तर संपूर्ण भारत देशात त्या फिरून देणगी मिळवून आणत असत. परत आश्रमात येताना त्यांच्याजवळ 1000-1500 रुपये जमलेले असत. हा काळ लक्षात घे. तेव्हाचे 1000 रुपये म्हणजे बरेच होते. यातूनच भाऊबीज फंडाची कल्पना पुढे आली. अण्णांच्या आश्रमात सगळ्याच मुली व मोठ्या महिला. दिवाळीत भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाने भाऊबीज देतो, तशीच भाऊबीज आपल्या आश्रमातल्या मुलींना द्या असं सांगत पार्वतीबाई घरोघर फिरत असत. फक्त आपल्याच देशात नाही तर अमेरिका, फ्रान्समध्ये ही भाऊबीज फंडाची कल्पना सगळ्यांना आवडली आणि तेथूनही रक्कम जमा होत असे. परदेशात एकटीने जाऊन अशा पद्धतीने काम करणं किती अवघड असेल याचा विचार कर बरं. तेव्हा आत्तासारखी विमानं नव्हती, बाकीच्या सोयी नव्हत्या. तरीही पार्वतीबाई थेट अमेरिकेत पोचल्या. बोटीने प्रवासाला 6 महिने लागले होते. अमेरिकेत व नंतर फ्रान्समध्ये जाऊन काही जणांना भेटून माहिती सांगून त्यांनी बराच निधी जमवला. अमेरिकन स्कॉलरशिप फंड त्यांनी सुरू केला. अण्णांच्या आश्रमाच्या त्या पहिल्या सुपरिटेंडंट झाल्या. पुढेही बरंच वय झालं तरीही पार्वतीबाई भाऊबीज फंडाला देणग्या मिळाव्या म्हणून घरोघर फिरत असत. या फंडात जमा झालेल्या पैशांमुळे कितीतरी मुली व महिला शिकल्या, आपल्या पायावर उभ्या राहिल्या. बघ बरं, आपल्याच काही मुली, स्त्रिया परिस्थितीमुळे शिकू शकत नव्हत्या. त्यांच्या शिक्षणाकरता अण्णा कर्वे, त्यांची पत्नी बाया कर्वे आणि या पार्वती अजींसारखी काही जण किती कष्ट घेत होते. मुली महिलांचे शिक्षण व त्या स्वावलंबी होणे यासाठीच आयुष्यभर हे सगळे झटले म्हणजे एक प्रकारे देवाचेच काम होते ना. कोणताही स्वार्थ न ठेवता केलेले काम आपल्याला परमेश्वरापर्यंत नेतेच, हेच आपण यातून शिकायचे. समर्थांच्याही वेण्णास्वामी, अक्कास्वामी अशा काही विधव्या शिष्यांचेही काम खूप मोठे होते. समर्थांनी स्वतंत्रपणे मठांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. एवढे त्यांचे काम व अधिकार मोठा होता. पार्वती आजींची गोष्ट सांगितली तसंच एक दिवस समर्थांच्या या शिष्यांचीही गोष्ट तुला सांगेन. काम करण्यासाठी खरं तर कुठल्याच सोयी नसताना, लोकांच्याही मनाची तशी तयारी नसताना असं जगावेगळं काम करणं खरंच कौतुकाचं आहे. आता तुम्हाला सगळ्या सोयी आहेत, सुख हाताची आहेत. अशा वेळी या कामांचं विशेष वैशिष्ट्य तुला लक्षात येणार नाही, पण तो काळ बघ म्हणजे तुला पटेल. या सगळ्या जणी अलौकिकच आहेत. जय जय रघुवीर समर्थ.